या ठिकाणी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना मात्र मुसंडी मारतानाचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईत भाजपला 92 जागा आघाडीवर असल्याचं समजतंय। त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंचा हा जो एकत्र येण्याचा फॉर्म्युला होता तो कुठेतरी फेल ठरतोय की काय असा सवाल खरं तर उपस्थित होतोय। कारण का मुंबईत महायुतीनं विजयाची वाटचाल सुरू केलेली आहे। महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर बसणार का हे चित्र कुठेतरी आता स्पष्ट होत चाललंय। खरं तर अनेक जागांचा निकाल लागायचा आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंना हा मुंबईत आता मोठा धक्का समजला जातोय। महायुतीचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईतील हे चित्र आपण पाहतोय। भाजप 92 जागांवर तर शिंदेंची शिवसेना 28 जागांवर पुढे असल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। ठाकरे बंधूंना त्यामुळे एकूणच कुठेतरी धक्का बसलोय। मुंबई प्रभाग क्रमांक 114 मधून राजुल पाटील विजयी झालेले आहेत। मोठी बातमी समोर येते। मुंबई प्रभाग क्रमांक 114 राजुल पाटील यांनी हा विजय अखेर प्राप्त केलेला आहे। मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर मगासपासून त्या आघाडीवर होत्या आणि आता हा निकाल स्पष्ट झालेला आहे। राजुल पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। हे खातं आणखी एक खोलण्यात आलेलं आहे। तर बोरिवलीत जर पाहायला गेलं तर भाजपने आतापर्यंत 6 जागांवर विजय मिळवलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 1 जागांवर विजय मिळवलाय। भाजपचे शिवानंद शेट्टी, सीमा शिंदे, जितेंद्र पटेल विजयी ठरलेले आहेत। राणी द्विवेदी, जिग्नेश शहा, श्वेता कोरेगावकर यांचा देखील या ठिकाणी विजय झालेला आहे। बोरिवलीत भाजपनं 6 जागांवर आपला गड राखलेला आहे। तर ठाकरेंची शिवसेना 1 तर शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बोरिवलीत विजयी ठरलेला आहे। आणखी एक अपडेट समोर येते। मुंबई प्रभाग क्रमांक 114 मधून राजुल पाटील या विजयी ठरलेले आहेत। मगासपासून आपण जे दृश्य पाहत होतो, चित्र पाहत होतो, त्यावेळी मात्र राजुल पाटील या आघाडीवर होत्या आणि आता त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। मुंबईतील प्रभाग क्रमांक 114 मधून त्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या। यावेळी त्यांचा या ठिकाणी आता विजय झाल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। हा मोठा निकाल आता मुंबईतील हाती आलेला आहे। मालेगाव महापालिका निवडणुकीचा निकाल पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपला 2 जागा मिळाल्या, शिवसेनेला 18 जागा मिळालेल्या आहेत। राष्ट्रवादीला खरं तर 0 जागांवर समाधान मानावं लागतंय की काय अशी परिस्थिती आहे। काँग्रेसला आतापर्यंत 3 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना 0, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, मनसे 0 तर इतर जागा 61 इतर जागांचे हे वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे ग्राफिक्स पाहतोय। भाजपला 110 जागा, शिवसेना मात्र 0 जागा। पुण्यातील हे चित्र पाहतोय। राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्यात, इतरांना मात्र 0 जागांवर समाधान मानावं लागतंय की काय। मनसेने देखील या ठिकाणी गड राखलेला नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आतापर्यंत 2 जागा मिळाल्यात, शिवसेनेला मात्र 1च जागा मिळालेली आहे आतापर्यंत। तर काँग्रेसला आतापर्यंत 12 जागांवर यश मिळालेलं आहे। 164 जागांपैकी 138 जागांचा निकाल पाहतोय। तर रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा स्वतःला सिद्ध केलं। महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला दमदार यश मिळालं। चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात। रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा स्वतःला सिद्ध केलं अशा प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।